बातमी पुण्यातून पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। 13व्या दिवशी सुद्धा आंदोलनाची धग ही कायम आहे। वयाची अट शिथिल केली तरी आंदोलन हे सुरू आहे। आंदोलक या आंदोलनावर ठाम आहेत। रोहित पवार, सुजात आंबेडकर हे आंदोलनस्थळी पोहोचले। लढा सुरूच ठेवण्याचा विरोधकांनी आग्रह केलाय। तर पुण्यामध्ये आदिवासी बांधवांनी आंदोलन केले। यावेळेस एका आंदोलकाची प्रकृती सुद्धा खालवली होती। या आंदोलकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेलं। या आंदोलनस्थळी सुजात आंबेडकर आणि रोहित पवार यांनी भेट दिली आणि या आंदोलकांसोबत संवादही साधलाय। सोबतच तुमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटू नका असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसले तुम्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात। ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद। ही सगळे आदिवासी आमदार मिळून मंत्री विखे यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसाठी गेले होते। त्यांना भेट घेतली आणि त्यांनी ते मंजूर केले। पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केले हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे। जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट मध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही। सगळ्या राजकीय पक्षांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री, जसं मी सांगितलं ना, ॲलिस इन वंडरलँड, काल परवाकडे कुठेतरी त्यांनी सांगितलं की जेवढं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि त्या समाजासाठी त्यांनी केलं तेवढं कोणी नाही केलं। जर तसं असतं तर अशी परिस्थिती असती का?